नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बिग डेटा बिग इनसाइट्स या पाठाचं मराठी स्पष्टीकरण. चला तर मग सुरुवात करूयात. बिग डेटा काय असते? लोकांच्या जीवनशैलीत बिग डेटामुळे क्रांती घडून आली आहे. आमच्या खाण्याच्या सवयी, आमचे आरोग्य, आमचा प्रवास, आमचे जे वैज्ञानिक पर्स्यूट आहे, यांचे जणू काही 360 डिग्रीमध्ये जीवन आमचं बदललेलं आहे. आपल्याकडे जो प्रचंड डेटा अवेलेबल आहे, जी प्रचंड माहिती अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्याने आश्चर्यकारक असे काम केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की काय होतं जेव्हा आम्ही फेसबुकवरील एखादी पोस्ट लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवर पोस्ट शेअर करतो किंवा एखाद्या वेबसाईटला आम्ही भेट देतो, म्हणजेच त्या वेबसाईटचा आम्ही वापर करतो किंवा ऑनलाईन खरेदी करतो किंवा व्हिडिओ पाहतो, हे सगळं पाहिल्यानंतर काय होतं हे आपल्याला कळतं का? हो, ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आपण ऑनलाईनवर करतो त्याची नोंद होते, त्या नियंत्रित केल्या जातात, त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. एक प्रचंड प्रमाणात डेटा हा कलेक्ट केला जातो. मला तुम्हाला कल्पना देऊ द्या की किती प्रचंड हा डेटा असतो. बिग डेटा हा पेटाबाइट्स मीन्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन किंवा एक्झाबाइट्स युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू क्विंटिलियनच्या स्वरूपात लाखो करोडो लोकांचा असतो. जसे वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा इत्यादीमधून तो गोळा केला जातो. उद्योग आणि कंपन्यांकडे असणारा डेटा हा प्रचंड प्रमाणात आकारमानाने फार मोठा, त्याला फरक तफावत असलेला, वेग असलेला, सत्यता आणि मूल्य या बाबतीत तो वाढलेला आहे. हा बिग डेटा मिळवायला सोपा आहे. तो इतका प्रचंड आहे की सध्याच्या कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीजला आव्हान देणारा आहे. तो मोजता येणार नाही किंवा कम्प्यूट केला जाणार, त्याची गणना केल्या जात नाही किंवा केल्या जाऊ शकणार नाही, इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा आज अवेलेबल आहे. आणि म्हणून बिग डेटा ॲनालिटिक्स हे इन्साईट्स म्हणजे ज्ञान, मर्मदृष्टी किंवा सूक्ष्मदृष्टी देण्याचा जो प्रयत्न करतात, जे अगोदर अनाकलनीय होते ते आज या बिग डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून आकलनीय झालेलं आहे किंवा सोपं झालेलं आहे. बिग डेटा ॲनालिटिक्स ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, ज्यात मोठ्या व विविध डेटा सेट किंवा बिग डेटाचे माहिती अनकवर करण्यासाठी परीक्षण केले जाते. माहिती अनकवर करण्यासाठी म्हणजे जी माहिती आता झाकलेली आहे किंवा लपलेली माहिती, ती माहिती उघड करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. जसे हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन, मार्केट ट्रेंड काय आहेत आणि कस्टमर प्रेफरन्सेस काय, लोकांना काय आवडते, ग्राहकांना काय आवडते, हे सगळं माहीत करण्यासाठी त्याचं परीक्षण केलं जातं. एवढा प्रचंड प्रमाणात डेटा हा उद्योगाकडे अवेलेबल असल्यामुळे त्यांना अगणित फायदे मिळू शकतात, कारण त्यांचं जी प्रोसेसिंग आहे हे या डेटावर अवलंबून आहे. म्हणून सर्व इंडस्ट्रीज यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच इंडस्ट्री त्यांच्या स्पर्धकापेक्षा, कॉम्पिटिटरपेक्षा समोर जाण्याचा प्रयत्न करतात. आज तुम्ही पाहता आपण की फार मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे इंडस्ट्रीच्या बाबतीत. किती डेटा आहे हे महत्त्वाचं नाही, तर ह्या ऑर्गनायझेशन, ह्या इन्स्टिट्यूशन, ह्या कंपनी, हे उद्योग त्या डेटाचा कसा वापर करतात, त्याचा ते काय वापर करतात हे महत्त्वाचं आहे. आता आपण बघूयात युजेस ऑफ बिग डेटा. ही जी माहिती आहे, ही जी प्रचंड प्रमाणात फार मोठी माहिती आहे, या माहितीचा, लोकांच्या माहितीचा कुठे कुठे वापर केला जातो किंवा कशा पद्धतीने वापर होतो. तर पहिलं दिलेलं आहे लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंगमध्ये बिग डेटाचा वापर कसा केला जातो किंवा त्याचा फायदा कसा होतो ते पाहूयात. बिग डेटा हा एखाद्या स्थळाचं एक्झॅक्ट लोकेशन ओळखणे वा त्याला ट्रॅक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. की अशा पद्धतीने एखाद्याचं स्थळाचं जे लोकेशन ट्रॅक करण्याचं काम या बिग डेटाच्या माध्यमातून केलं जातं. तुमचे GPS आणि गुगल मॅप या बिग डेटाचा वापर करून घेतात. भौगोलिक पोझिशन
आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरच्या मदतीने ते हा वापर करतात. आपल्याला ट्रॅफिकबद्दल, ट्रॅफिक जामबद्दल, ट्रॅफिक कंजेशनबद्दल, रस्ता वन वे आहे की क्लोज्ड आहे, बंद आहे त्याबद्दल, किंवा दुर्घटनाग्रस्त क्षेत्र इत्यादीबद्दल खरीखुरी माहिती या माध्यमातून मिळते. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचे ट्रॅव्हलिंग प्लॅन करू शकता किंवा तुमचा मालाची वाहतूक ने-आण करू शकता. जर तुम्ही काही ऑर्डर केलेले असेल तर त्याची सद्यस्थिती काय व लोकेशनबद्दल माहिती करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपण त्या मालाची कंडिशन काय आहे हे पण जाणून घेऊ शकतो. यामुळे लॉजिस्टिक कंपनीजना ट्रान्सपोर्टमधील रिस्क कमी करणे, स्पीड वाढवणे आणि डिलिव्हरी बाबतीत विश्वसनीयता या बाबतीत प्रचंड प्रमाणात मदत मिळालेली आहे. आता दुसरा मुद्दा आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. यासाठी बिग डेटाचा वापर कसा केला जातो. आपल्याला माहीत आहे की वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाईट्स हे संपूर्ण विश्वभोवती सेट केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात डेटा त्यांच्याकडून मिळत असतो. ते आपल्याला हवामान व हवामान अंदाज याबद्दल माहिती देतात. बदलत्या हवामानामुळे आपणास घडणाऱ्या नैसर्गिक दुर्घटना जसे पूर, भूकंप, सुनामी इत्यादीबद्दल वॉर्निंग मिळते. त्यावर योग्य ती उपाययोजना आपण अगोदरच करू शकतो. आपण ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करू शकतो आणि नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता जसे पाणी किंवा इतर गोष्टी याबद्दल भाकीत वर्तवू शकतो, भविष्यवाणी करू शकतो किंवा समोरचं सांगू शकतो. तिसरा मुद्दा आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. तर हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा काय यूज आहे, कसा वापर केला जातो. आज आपण पाहतो सर्व नागरिक हे आरोग्याबाबत जागृत झाले आहेत. स्मार्ट वॉच किंवा इतर साधने, आपल्या फोनमधील वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ ॲप हे डेटा गोळा करत असतात, माहिती गोळा करतात. आपण ते आपले छोटे बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस म्हणू शकतो यांना. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ते आपले हार्ट रेट ओळखतात, झोपेच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवतात, लक्ष ठेवतात, त्यांच्या व्यायामाची किंवा आपल्या व्यायामाची नोंद ठेवतात, ते किती अंतर चालले याचीही नोंद ठेवतात. ह्या गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण यामुळे आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त होते आणि व्यक्तिगत वैयक्तिक फीडबॅक प्रत्येक माणसाला पुरवते. आज आपल्याकडे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी विविध साधने व उपकरणे आहेत, ते पण घरच्या घरी. त्याचबरोबर 24/7 दवाखान्यातसुद्धा पेशंटना यावर नियंत्रण मिळते. ह्या बिग डेटामुळे डॉक्टर एखाद्या आजाराचे निदान चांगल्या पद्धतीने करू शकतात किंवा जे औषधाचे काही परिणाम झालेले असतील तर ते सुद्धा ते ओळखू शकतात. यामुळे अनावश्यक तर्कवितर्क कमी केले जातात की जर आपण डॉक्टरकडे गेले नाही, घरीच आपण तर्कवितर्क लावतो, हां याला हे असं झालेलं आहे किंवा त्याला तसं झालेलं आहे. तर हे डॉक्टरकडे गेल्यामुळं किंवा अशा ॲपच्या माध्यमातून अशा पद्धतीचे ज्या अफवा आहेत किंवा चुकीचे गैरसमज हे पसरले जात नाहीत. पेशंटचे जुने रेकॉर्ड मेंटेन केले जाऊ शकते आणि आरोग्याचे चांगले निदान होते. बिग डेटा हा एपिडेमिक्स किंवा आजार व्याधी यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. की जसं आपण पाहतो सध्याचा आता कोरोना काळ आहे. आता या पद्धतीच्या साथीच्या रोगाबद्दल जी माहिती आहे ती आपल्याला टी व्ही किंवा व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून आज आपल्याला मिळत आहे. तर कोणत्या ठिकाणी किती पेशंट आहेत आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार चालू आहेत, ही सगळा डाटा, ही माहिती आज जमा करून त्याचा कसा उद्रेक होणार नाही यावर सरकार नियंत्रण करत आहेत. तशाच पद्धतीने बिग डेटा हा साथरोग किंवा आजार व्याधी यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर आय एम डाऊन विथ फ्लू असा मेसेज टाकता तर यावर नियंत्रण ठेवले जाते, देखरेख ठेवली जाते. त्याचबरोबर फ्ल्यूने अफेक्टेड झालेले जे काही क्षेत्र आहेत, जे काही एरिया आहेत ते सहजपणे लोकेट केले जातात, ते ओळखले जातात, त्यांचं लोकेशन घेतलं जातं आणि त्यावर आवश्यक अशी प्रिकॉशन, खबरदारी ही सुद्धा
घेतली जाते. त्यानंतर आपण जे म्हणतो जे फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्या लोकांचा म्हणजे हेल्थ डेटा मिळवण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसे देऊ करतात. कारण या डेटाच्या आधारावर या माहितीच्या आधारावर ते विशिष्ट क्षेत्रात रिसर्च करत असतात. गोळा केलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाला असलेल्या समस्येसाठी वेगवेगळे सल्ले व उपाय सुचवले जातात. कारण आपण पाहतो की प्रत्येकाला काही एकच आजार किंवा एकच बिमारी नसते. प्रत्येकाला आजार हा वेगवेगळा असतो. मग प्रत्येकाच्या आजारानुसार वेगवेगळे सल्ले किंवा उपाय किंवा त्या पद्धतीनं त्यांना प्रिस्क्रिप्शन या माध्यमातून दिलं जाऊ शकतं. त्यानंतरचा मुद्दा आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. आता या बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंगमध्ये बिग डेटाचा या माहितीचा कसा वापर केला जातो. बिग डेटा ॲनालिटिक्सच्या साहाय्याने लोकांच्या इन्व्हेस्टमेंटच्या पद्धती अभ्यासल्या जातात की कोण कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत आहे, कोण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत आहे, कोण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करत आहे, कोण FDच्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट करत आहे, कोण जीवन विमा वगैरे किंवा यासाठी इन्व्हेस्ट करत आहे, कोण व्याज स्वरूपात पैसे मिळवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. या सगळ्या पद्धती अभ्यासल्या जातात. नवीन ज्ञान हे बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना नवीन प्लॅन्स घेऊन येण्यासाठी सक्षम करते. बिग डेटामुळे या एजन्सीज आणि इन्स्टिट्यूशन्सचे काम हलके व सुरळीत झाले आहे. बँकिंग आणि फायनान्स सेक्टर हे बिग डेटाचा वापर सायबर क्राईमबद्दल भाकीत वर्तवणे, त्याला आळा घालणे, त्याचबरोबर कार्ड फ्रॉड जे होतात आजकाल की याच्या कार्डवरून तो पैसे पळाले, त्याच्या कार्डवरून पैसे पळाले, ते डिटेक्ट करणे, ऑडिट संबंधी गुन्ह्यांचा मागोवा घेणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, कस्टमरचा मागील डेटा ॲनालाइज करून त्याचबरोबर ब्रूट फोर्स अटॅक जे सायबर अटॅक होतं त्याचं विश्लेषण करून बँक समोरचे भाकीत वर्तवू शकते. बिग डेटा हे फक्त सायबर क्राईमबद्दल भाकीत वर्तवण्यासाठीच नाही तर त्याचबरोबर नेट बँकिंगमध्ये चुकीचे ट्रान्झॅक्शनबद्दलसुद्धा आहे की बऱ्याच वेळेस होतं ना असं की पैसे एकाला पाठवायचे असतात, दुसऱ्याला निघून जातात किंवा दुसऱ्याच कोणाकडून ते पैसे काढले जातात. त्याचबरोबर हे सर्व्हरवर येत असलेल्या जे स्पाइक्स आहेत त्याबद्दल सांगते जेणेकरून बँक्स ह्या त्यायोगे ट्रान्झॅक्शन करू शकतील याच्या मदतीनं. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC हे फायनान्शियल मार्केट्स आणि बिग डेटाचा वापर करतात जेणेकरून इल्लिगल ट्रेड्स आणि संशयास्पद गोष्टी रोखल्या जाऊ शकतील. SEC नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर वापरून फायनान्शियल मार्केटमध्ये होणारे फ्रॉड ओळखते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT या क्षेत्रात बिग डेटाचा मोठा वापर होतो. येथे बिग डेटा अल्गोरिथम्स हे ट्रेडिंग डिसिजन्ससाठी वापरले जातात. शेअर मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात इक्विटी ट्रेडिंग हे अल्गोरिथम्सच्या मार्गे होतात ज्याने सोशल मीडिया नेटवर्क अकाउंट सिग्नल त्याच्यानंतर न्यूज वेबसाईट अगदी सेकंदात बाय अँड सेलचा निर्णय घेणे या गोष्टींचा त्यात समावेश आहे. या गोष्टी त्यामुळे शक्य झालेल्या आहेत. आता स्पोर्ट्समध्ये कशा पद्धतीनं बिग डेटाचा वापर केला जातो तर क्रिकेट मॅच पाहताना आपल्याला बरेचसे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आहे की नाही त्याबरोबर दाखवले जातात, कंपॅरिझन दाखवले जातात, जसे ओव्हर रन कंपॅरिझन हे दाखवले जातात. यासाठी अगोदर झालेल्या मॅचेस ट्रेनिंग सेशन्स आणि वर्कआउट यातून फार मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली जाते. ही माहिती खेळाडूंना खेळण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याचबरोबर जगभरातील इतर खेळाडूंनासुद्धा या माहितीचा फायदा होतो. याने वैयक्तिक व टीमचा परफॉर्मन्स सुधारतो. खेळाच्या उपकरणांमध्ये बसवलेले जे सेन्सर्स आहेत त्या सेन्सर्समुळे आपला खेळ जवळून समजण्यास मदत होते. हे सेन्सर फील्डची कंडिशन, हवामान, व्यक्तिगत परफॉर्मन्स इत्यादीविषयी समजण्यास मदत करते. व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या मदतीने आपणास प्रत्येकाचा परफॉर्मन्स हा बारकाईने पाहता येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे
ॲडव्हर्टायझिंगमध्ये बिग डेटा कशा पद्धतीनं काम करते. ॲडव्हर्टायझर्स हे बिग डेटामधील सर्वात मोठे प्लेयर्स आहेत. फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा इतर ऑनलाईन वेबसाईट काय करते, या सर्व वापरकर्त्यांचे वर्तन आणि त्यांचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते जे नेहमी त्या वेबसाईटवर जातात, भेट देतात, या सर्वांचा अभ्यास करते, त्या गोष्टी ट्रॅक करते. हे इंटरनेट जायंट्स ॲडव्हर्टायझर्सला खूप मोठी माहिती मिळवून देतात, ज्याने त्यांना टार्गेटेड कॅम्पेनिंग चालू करता येते. एका विशिष्ट क्षेत्रात किंवा विशिष्ट लोकांसाठी त्यांना कॅम्पेनिंग चालू करता येते. फेसबुकचे उदाहरण घेऊ की फेसबुकवर लोकांना जे विकत घेण्याचे जे उद्देश आहेत, काही विकत घ्यायचं असलं त्याच्या मागचा उद्देश किंवा वेबसाईटला त्यांनी दिलेली भेट, सर्च केलेलं, त्यांना त्यांचे इंटरेस्ट, त्यांचे जॉब रोल, ह्याची भौगोलिक माहिती आणि इतर गोष्टींवरून या लोकांना एक टार्गेटेड एक उद्दिष्ट म्हणून पाहिलं जातं. हा सर्व डाटा फेसबुक अल्गोरिदमकडून बिग डेटा ॲनालिसिस टेक्निकच्या साहाय्याने जमा केला जातो. असंच गुगलवरही घडतं. लोकांच्या क्लिक्सवर जर तुम्ही लोकांना उद्दिष्ट म्हणून टार्गेट केलं तर वेगळे परिणाम येतात आणि तुम्ही कॅम्पेनिंग केलं तर वेगळे रिझल्ट येतात. हे सर्व बिग डेटाच्या मदतीने सोपं होतं. 7वा मुद्दा आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता एंटरटेनमेंट आणि मीडियामध्ये बिग डेटाचा वापर कशा पद्धतीने केला जातो, तर एंटरटेनमेंट आणि मीडियाच्या क्षेत्रात बिग डेटा हा लोकांना योग्य वेळी योग्य कंटेंटसाठी फोकस करतो. तुम्ही अगोदर पाहिलेल्या गोष्टी आणि तुमचा स्वभाव, वर्तन यावर तुम्हाला वेगवेगळे रिकमेंडेशन सुचवले जातात. ही टेक्निक नेटफ्लिक्स आणि यूट्यूब वापरतात, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त रेव्हेन्यू किंवा पैसा गोळा करता यावा. उदाहरणार्थ आपण यूट्यूबवर वर्ग 12वा आणि एखादी टर्म सर्च केली तर आपल्याला पुन्हा तशाच पद्धतीच्या टर्म पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा याच्यामुळं त्यांनी आपला इंटरेस्ट ओळखलेला असतो. त्यांना माहीत असतं की याला काय पाहायचं असते, म्हणून त्या गोष्टी ते वारंवार तुमच्यासमोर टाकतात. आणि यूट्यूबवर उदाहरणार्थ मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, या व्हिडिओवर जी ॲड आली ती ॲड जर तुम्ही पाहिली, संपूर्णरित्या ती ॲड पाहिली, मधात न सोडता जर पूर्ण ॲड पाहिली तर त्या ॲडवरून यांना तो पैसा मिळतो. आता हे अशा पद्धतीची टेक्निक हे नेटफ्लिक्स, यूट्यूब वापरत असतात, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळावा. आता टेलिव्हिजनसुद्धा तसेच करत आहे. त्यांच्या व्ह्युअर्सच्या अकॉर्डिंग प्रोग्रामवर ॲडव्हर्टाइजमेंट दाखवणे, त्यामुळे त्यांना जास्त रेव्हेन्यू मिळतो. उदाहरणार्थ आपण टेलिव्हिजनवर एखादी सिरियल किंवा एखादा आपला आवडता सिनेमा पाहत असतो, तर त्यात खूप जास्त प्रमाणात ॲड किंवा ॲडव्हर्टाइजमेंट दिले जातात. यामुळे टी व्हीला जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळतो आणि आपण ज्या वारंवार गोष्टी पाहत असतो त्याच गोष्टींवर जास्त ॲड दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे रेव्हेन्यू तर त्यांना मिळतोच, पण त्यामुळे जे युजर्स जे आहेत, जे ऑडियन्स आहेत, त्यांना जास्तीत जास्त वेळ एंगेज केल्याचा, गुंतवून ठेवल्याचा किंवा खिळवून ठेवल्याचा अनुभवसुद्धा त्यांना मिळतो. 8वी आहे एज्युकेशन इंडस्ट्री. म्हणजे जे आपलं जी शैक्षणिक आहे, शिक्षण क्षेत्र, या ठिकाणी बिग डेटाचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते बघूयात. बिग डेटाने एज्युकेशन इंडस्ट्रीवर जणू वर्षावच केलेला आहे. यात आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे. आता आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीची माहिती आहे, विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीची माहिती आहे. त्यामुळे आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक प्रोग्राम बनवू शकतो. की विद्यार्थ्याची आवड, विद्यार्थ्याचा रस याच्यावर आपण शैक्षणिक प्रोग्राम बनवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता वेगळी असते. काही विद्यार्थ्यांना शिकवलेलं फार लवकर समजतं, तर काही विद्यार्थ्यांना ते लवकर समजत नाही. त्यांना 4 वेळेस 5 वेळेस अभ्यास करावा लागतो. आणि प्रत्येकच विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतील असं नाही. ज्यांना समजतं किंवा ज्यांच्यामध्ये डेअरिंग आहे ते प्रश्न विचारतात, पण काही विद्यार्थी असे असतात जे इतर विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना घाबरतात आणि आपल्याला लाज वाटेल किंवा बाकीचे विद्यार्थी काय म्हणतील या भीतीपोटी ते प्रश्न विचारत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना ते समजणं अवघड होऊन जातं
कारण आपण लक्षात ठेवतो की प्रत्येकाची जी कॉम्प्रिहेन्शन आहे, जी आकलन क्षमता आहे ती वेगवेगळी असते. कोर्स पण विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन बनवला जात आहे. डेटामुळे त्यांच्या चॉईसेस, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती, त्यांची वैशिष्ट्य हे समजण्यासाठी सोपे झालेले आहे. आपल्याकडे रिझल्टसुद्धा असतो. रिझल्टवरून आपण आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांची स्ट्रेंथ, त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते किंवा त्यांची वीकनेस, त्यांची वीक पॉईंट कोणते हे जाणून घेतो. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या मानसिक क्षमतेनुसार करिअरबद्दल मार्गदर्शन करणे सोपे होते. या सर्वांचा खोलवर अभ्यास केल्यावर निश्चितच एज्युकेशन इंडस्ट्रीला नवीन मर्मदृष्टी प्राप्त होईल व त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे त्यामधील असलेला प्रभावीपणा, कार्यक्षमपणा यात सुधारणा होतील. यामुळे सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांची प्रगती होईल. बिग डेटामुळे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा जो दोष आहे, कोणता एज्युकेशन इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा दोष, तर तो आहे साईज फिट्स ऑल. साईज फिट्स ऑल म्हणजे काय, की जसं उदाहरणार्थ आपण एक घडी आपल्याकडे असते, त्याच्याकडे बेल्ट असतो, तो थोडाफार कमी जास्त केला की ती घडी सर्वांना बसून जाते. अशा पद्धतीचं आहे. यावर सोल्युशन त्यांना ते मिळू शकते. आपल्याकडे बिग डेटाचे अगणित फायदे आहेत. हे सायंटिफिक रिसर्चमध्ये, भौगोलिक संकल्पना समजण्यासाठी, गव्हर्मेंट मशिनरी कशी कार्यरत आहे किंवा कार्यरत राहील त्यासाठी. बिग डेटा हे आपल्या हातात असलेल्या जिनीप्रमाणे, जसा एक अल्लाउद्दीनच्या दिव्यातून जसा तो जिनी बाहेर पडतो, तशा पद्धतीने बिग डेटा आपल्याकडे आहे. हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण या जिनीचा, या बिग डेटाचा मानवजातीच्या कल्याणासाठी किती आणि कसा उपयोग करून घेतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीनं आपण बिग डेटा आणि बिग इन्साईट्स याचं मराठी स्पष्टीकरण पाहिलं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी जर बेल आयकॉनला या अगोदर क्लिक केलेलं नसेल तर आयुष्यात एकदाच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी पाठवलेला व्हिडिओ ताबडतोब तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला पोहोचेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सुचवायचं असेल, काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्स आहेच, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.